विचार करा, तुम्ही सुटलात म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आहात, पोहोचलात, व्यवस्थित आहात. उद्या कुटुंबाबरोबर घरी सुद्धा असाल. पण तुमच्या बरोबर जी माणसं तिथे होती त्यांचं काय झालं हे आठवा. त्यामुळे न घाबरता साक्ष द्या मॅडम. नशिबाने ही संधी तुम्हाला मिळाली. या संधीचं सोनं करा. मॅडम तुम्ही स्टेटमेंट दिलं ना तर आपण ही लढाई जिंकूच. आणि मी सांगतो अख्खं डिपार्टमेंट तुमचं ऋणी राहील काय. कारण तुमच्यामुळे आम्ही आज या गुन्हेगारांना पकडू शकलो. पण जर तुम्ही ठरवलं की आम्हाला मदत नाही करायची, नाही फरक काहीच नाही पडत. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि त्या गुन्हेगारांना शोधून आणूच. पण मग त्यांचे इतके गुन्हेगार तुम्ही सुद्धा असाल आमच्या नजरेत. सामान्य माणसाला आमिष दाखवून घाणेरड्या धंद्याच्या जाळ्यात ओढणाऱ्या या माणसांचे हे धंदे बंद करू. ती माणसं कोणी असू देत, कितीही पॉवरफुल असू देत, कारण गुन्ह्याला माफी नाही. चला. काउंसिल में प्रोसीड. योर ऑनर, फक्त फायदा विरुद्ध इन्स्पेक्टर विजय भोसले या खटल्याची आजची ही तिसरी सुनावणी. गेल्या 2 सुनावण्यांमध्ये आपण फक्त फायदा या कंपनीची कार्यपद्धती आणि आर्थिक आणि कायदेशीर बाबींमधील पारदर्शकता तसेच आरोपी इन्स्पेक्टर विजय भोसले यांचा बेछूट आणि बेजबाबदार विधान करण्याचा आजपर्यंतचा इतिहास याविषयी आपण बोललो. प्रसार माध्यमांना हाताशी धरून केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी फक्त फायदा या कंपनीवर त्यांनी आरोप केले. परंतु ते आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार, एकही पुरावा अद्याप न्यायालयासमोर येऊ शकलेला नाही. पण म्हणूनच कोर्टाने आणखी एक तारीख दिली आणि आज तो साक्षीदार आलाय. युअर ऑनर, मी आधीच सूचित केल्याप्रमाणे ते साक्षीदार इथे आले आहेत, जो हे ठामपणे सांगू शकेल की विजय भोसले यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. गेले कित्येक महिने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मग तेव्हा हे सगळे साक्षीदार होते कुठे? ते कळेल लवकर. ओव्हररूल्ड. थँक्यू युअर ऑनर. माझ्या पहिल्या आणि एकमेव साक्षीदाराचं नाव आहे मिसेस वैजंती चौगुले. या फक्त फायद्याच्या अनेक युजर्सपैकी एक आहे आणि कदाचित एकमेव आहेत ज्यांनी फक्त फायद्याच्या व्हाईट कॉलर व्यवहारामागचं भीषण वास्तव फार जवळून पाहिलं. आणि जज साहेब, हा दावा मी करत नाहीये, हा आमचा डेटा सांगतो. युअर ऑनर, मी वैजंती चौगुले यांना बोलू देण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. आपलं नाव? मिसेस वैजंती महेंद्र चौगुले. आपला व्यवसाय? सध्या काहीच नाही. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मग हा वकिली पोशाख कशासाठी? कोर्टाची बेअदबी करण्यासाठी?
अजिबात नाही. त्यांना कोर्टात सुखरूप पोचता यावं यासाठी. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू युअर ऑनर. वैजंती चौगुले यांच्या जीवाला गंभीर धोका आहे आणि म्हणूनच इन्स्पेक्टर विजय भोसले आणि त्यांच्या टीमला त्यांना कोर्टात सुखरूप पोचता यावं यासाठी या सगळ्या क्लुप्त्या कराव्या लागल्या. याआधी आपण काय काम करत होतो? मी इन्व्हेस्टमेंट बँकर होते. आणि आपले पती? ते इस्टेट एजंट होते, पण लॉकडाऊनमुळे काम ठप्प झालं होतं. सध्या काहीच नाही करत. तर आपल्या घरामध्ये कोण कोण आहे? मी, माझा नवरा, सासूबाई आणि मुलगी. म्हणजे आर्थिक ओढाताण होत असणार हे नक्की. ऑब्जेक्शन युअर ऑनर. लीडिंग क्वेश्चन. सस्टेंड. सॉरी युअर ऑनर. मी यांना फक्त फायद्याची गरज का पडली हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. असो, किती पैसे तुम्ही फक्त फायद्यामध्ये गुंतवले? 17 लाख रुपये. ऑब्जेक्शन बिलॉट. ज्या बाईकडे गेमवर लावायला 17-18 लाख रुपये आहेत तिची कसली आर्थिक ओढाताण? मी कर्ज काढलं होतं, कारण मला मुलीला शिकायला परदेशी पाठवायचं होतं, पण तितके पैसे आमच्याकडे नव्हते आणि म्हणूनच मी खेळायला सुरुवात केली. आत्ताच डाउनलोड करा फक्त फायदा ॲप. मला स्वतःलाच एवढं आश्चर्य वाटत होतं की मी इतक्या पटापटा कशी काय जिंकले. 1,80,000. आणि मी माझाच राज सुरू केला. मी भराभरा हरायला लागले. मग हळूहळू मला कर्जासाठीचे मेसेज यायला लागले. तुमच्या रेकॉर्ड्सवरून तुम्हाला लोन मिळू शकतं. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? साधारण किती रकमेपर्यंत लोन मिळेल? रेकॉर्ड्सनुसार तुम्हाला 20 लाखाचं लोन इमिडिएटली मिळू शकतं. हरलेली रक्कम वाढतच होती. माझ्या डोक्यावरचा भार वाढत होता. जवळपास पुढच्या 7-8 महिन्यामध्ये माझ्या डोक्यावर 17 लाखाचं कर्ज होतं. उद्या एक मीटिंग बोलवल्या, तुम्ही त्या मीटिंगला या. हां, पण येताना तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन या. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका मोठ्या डब्यात होते आणि तीही सगळी माणसं आमच्या सोबतच होती. सगळीकडे फिरून पाहिलं, पण आजूबाजूला कोणीही नव्हतं. ह्याच्यावरनं मला कळलं की ते लोक मला इथेच सोडून गेले. माझ्या नशिबावर विश्वासच बसेना. मला आता लवकरात लवकर इथून निघायचं होतं, म्हणून मी जीवाच्या आकांताने तिथून निघाले. ह्या वास्तूतून जी बाई बाहेर गेली ती कोण आहे हे फक्त आपल्या चौघांनाच माहितीये. 1, 2, 3 आणि 4. बाकी अख्ख्या जगासाठी बाहेर गेलेली बाई तुमची आई आहे आणि तुझी आजी. त्यानंतर तुम्ही इथे राहा. तुम्ही इथे एकदम सेफ आहात मॅडम. वैजंती चौगुले? हो. निघूया? हो. या ना वैजंती मॅडम, या. हे आमचं घर आहे. बी कम्फर्टेबल, प्लीज बसा. मिलॉर्ड, हा आहे फक्त फायद्याच्या उदात्ततेच्या मुखवट्याच्या मागचा विकृत चेहरा. जज साहेब, माणसाला व्यसनाधीन करणं, त्याला प्रचंड मोठी स्वप्न दाखवून आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लावणं आणि मग त्याला मदत करण्याच्या नावाखाली लुबाडणं. इतकंच नव्हे तर त्याला त्या जाळ्यात पुढे अशा प्रकारे अडकवणं की तो त्यातून कधीही सुटूच शकणार नाही. हा असा सगळा डाव आहे या फक्त फायदा वाल्यांचा. जज साहेब, आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये जो गेम असतो त्यापेक्षा खूप वेगळा गेम ही माणसं आपल्या आयुष्याशी खेळत असतात. हे वैजंती चौगुले यांच्यासारख्या सामान्य आणि मध्यमवर्गीय बाईंच्या लक्षात आलं नाही. जज साहेब,
आणि पुढे त्यांचं काय झालं हे आपण ऐकू. ही कीड समाजात पसरू देता कामा नये आणि म्हणूनच फक्त फायदा ऍपच्या मुळाशी जायला हवं. हा फक्त एक खेळ नाही जज साहेब, तर त्याहून खूप मोठं आणि खूप खोलवर पसरलेलं विषारी जाळ आहे. ते उपटून टाकलं नाही तर आपला संपूर्ण समाज या जाळ्यात अडकत जाईल. आणि याचा फायदा फक्त रॉबिन डिसिका यांच्यासारख्या माणसांचा होईल. सामान्य नागरिकांना त्याचा काही फायदा होणार नाही जज. मिलॉर्ड, म्हणून माझी कोर्टाला नम्रपणे ही विनंती आहे की रॉबिन डिसिका यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर फसवणुकीसाठी कलम 420 लावलं जावं आणि फक्त फायदा ऍप ताबडतोब आणि कायमचं बंद करण्यात यावं. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज. नो क्रॉस युअर ऑनर. फक्त फायदा विरुद्ध इन्स्पेक्टर भोसले हा खटला एका अनपेक्षित वळणावर येऊन ठेपलाय. वैजयंती चौगुले यांनी दिलेल्या साक्षीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कोर्टाला आणखी काही अवधी हवाय. येथील काही खोटं ठरल्यास कोर्टाची दिशाभूल करण्याचा वेगळा खटला वैजयंती चौगुलेवर दाखल होईल याची जाणीव हे न्यायालय करून देत आहे. सदर साक्ष लक्षात घेऊन फक्त फायदा या कंपनीची आणखी कसून चौकशी करावी असे आदेश हे न्यायालय मुंबई पोलिसांना देत आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत फक्त फायद्याचे सगळे अकाउंट फ्रीज केले जावेत व सर्व आर्थिक व्यवहारांना स्थगिती देण्यात यावी असे आदेश हे न्यायालय देत आहे. आता जाता जाता आणखी एक महत्वाची गोष्ट, जीवाला धोका असताना अत्यंत हुशारीने साक्षीदार हजर केल्याबद्दल हे कोर्ट विजय भोसले यांचं अभिनंदन करत आहे. The court is adjourned for the day. काय मॅडम, त्या दिवशी काहीतरी एक सल्ला देणार होता तुम्ही मला, आता द्या बरं का. कारण काय एक मोठं काम झालंय माझं, त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ. आई शपथ, तुमच्याकडे बघितल्यावर ना मला अचानक असं वाटते तुमचं ढोलकी सारखं झालंय मॅडम. आता दोन्ही बाजूनी पडणार आहे आणि आत्ताशी तर कातड गरम होत आहे. आता हळूहळू हे सगळं जगाला कळणार. मग कॉर्पोरेट कंपनी नावाचा हा मुखवटा टारा टारा फाटणार आणि मग जग सुद्धा म्हणणार गुन्ह्याला माफी नाही. सानिया, आई. या मॅडम. बरं ठेवलंय ना घर, नाही तर आता पण पदर खोचून आवरायला घेशील. खूप छान ठेवलं. मोठी झाली आता. मोठं व्हावं लागलं तिला. परिस्थिती माणसाला बदलवते ते असं, बरोबर ना? वेडी प्लेस नाही. तुमचे उपकार कसे मानावेत ना मला पण खरंच कळत नाही. कसले उपकार चौगुले? हे आमचं काम आहे अहो, आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करतो. पण खरंच सांगतो, ह्या मुलींनी लावून धरलं ना
म्हणून आमचं काम पण सोपं झालं खूप ठिकाणी. तिला जेव्हा जेव्हा बघतो ना मी, आम्हाला आमच्या सावनी मिरजकरची आठवण येते. ती पण सेम डोक्यात जायची, पण अशी लावून धरायची गोष्टी. सगळ्या मोठ्या माणसांना धरून ठेवलं, शेवटी तिने ते घडवून आणलं आमच्या मदतीत. यंत्रणेवर विश्वास असणं हे फार महत्वाचं असतं, जे आहे तुमच्या मुलीचा आहे विश्वास. नाही, शेवटी यंत्रणेत माणसंच असतात ना, आणि ती आपल्या कर्तव्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन हे सगळं करतात ना, म्हणून हे सगळं शक्य होतं. अहो, पोलिसांचं काम आहे साहेब, लोकांना मदत करणं, त्यांच्यासाठी उभं राहणं. का कोण जाणे, लोकांना पोलिसांचा धाकच जास्त वाटतो. आम्ही आमचं काम केलं. तुला शब्द दिला होता तुझ्या आईला घरी घेऊन येणार, आली आई घरी. आता विषय संपला बरं का. आता नो सेफ हाऊस, आता काय नाही, आता आई तुझ्या जवळ असणार 24 तास. बरं चला येऊ मी. बरं तसा धोका टळलाय सगळा, पण तरी जरा सतर्क राहा. आता कोणी तुमच्यावर हल्ला करण्याचा मूर्खपणा करणार नाही. आणि काही ऑड जर तुम्हाला वाटलं तर प्लीज कळवा. भोसले सर आहेतच नाही का. तर येऊ, काळजी घ्या. I think I should सर मी जाते इथून. मी कुठेतरी जाते इथून निघून. कुठे? नाही मला माहित नाही. मी आय थिंक आय शुड जस्ट लीव द कंट्री. बर, मग पुढे? पुढे पुढे काय? पुढे पुढे मज्जा. हा, आत्ता कोर्टाला फक्त संशय आहे. हे असलं काही तू केलंस की त्यांची खात्री पटेल. मग तुला फरार डिक्लेअर करतील आणि हातपाय आवळून मुसक्या बांधून इकडे परत घेऊन येतील फरफटत. पण मम्मी काय करू? घरी जा. What? घरी जा. आय एम सॉरी सर, पण तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. आय एम सेइंग आपली सगळी अकाउंट्स फ्रीज झाली आहेत. आपली सगळी ऑपरेशन्स बंद केली आहेत. जे काही गुडविल होतं आपलं मार्केटमध्ये ते सगळं. तरीही घरी जा. मी सारखी तुमच्या माणसांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की ती जी बाई आहे. जा. साहेब दरवाजावरती आलो होतो. रॉबिन दिसतो. सर माझ्या नावाने एनवेलप तुमच्याकडे, म्हणजे त्यांना कसं कळलं मी इथे? प्रश्न नको आहेत, उघड. उघड. वहिनी तोरण शिंगे, अहो काय सांगू, त्यांनी माझ्या डोक्याला ताप आणला नाहीपर्यंत. साडी घालून त्याला काय बसवलंय याची 1 मिनिटाला नाटकं सुरू झाली. बसल्या बसल्या मला म्हणतोय मला घाम सुटायला लागला. अरे म्हटलं रणशिंगे थांब 5 मिनिटं दीर्घ. ऐकायलाच तयार नाही. गाडी थोडी पुढे गेली नाही. सर सर थांबा सर, घामाच्या धारा यायला लागल्यात कुठून कुठून, काय सांगू. ऐकायलाच तयार नाही. आणि जशी गाडी एका ठिकाणी पोचली, भाऊनी केला पदर वर आणि डायरेक्ट खाजवायला लागला. काय सांगू, लय त्रास राहू. तू पण हे सगळं सॅम्पल कुठून धरून आणतो रे? अरे विजया, विश्वासातला पाहिजे ना. मग पण खूप मगजमारी गेली यार. वैजयंतीला पोहोचवताना मला एवढा स्ट्रेस आला होता ना. काय खरं सांगू, तुम्ही तिघं नसता ना शक्यच नव्हतं रे. शक्यच नव्हतं. मी सांगतो ना संध्या, जैतापूरकर
आयला तू तर म्हणजे सिक्सर वर सिक्सर रे. मॅच जिंकून टाकली हा. विजा, मुंबईचं पिच इज बॅटिंग पिच राव. आपल्याला मानवायला लागलाय तुमचं मुंबई. आणि विजा, फक्त तुझ्यामुळे एवढं भारी काम करायला मिळालं. अजून खूप काम करायचंय. करू. आता काय ना, आत्ताशी आपण अर्धी लढाई जिंकली, अजून पूर्ण लढाई आपल्याला जिंकायची. पण ह्या सगळ्यामुळे त्यांना मजबूत बांबू पडला हे करा. साहेब, तुमच्या आबरू नुकसानीच्या केसचं काय? होणार ना, होणार ना. माझे वकील मला म्हणाले ही फक्त फायद्याची जी काही मेन केस आहे ना, ही सॉल्व्ह होणारच आहे. जी होईल तेव्हा होईल. पण माझ्यावर जो 80 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा लावलाय ना यांनी, याचा निकाल लागणार 100%. पॉझिटिव्ह राहा म्हणाले.